शिवमहापुराणाचा आजचा तिसरा दिवस गर्दी का काय बाबा. अरे दुरून दुरून लोकांना गर्दी बना किती आहे तर निरा दुरून दुरूनचे लोक आल्याच्यानं पोलीस प्रशासनाच्या नावागिरी राजो भल्लच जबाबदारीचं काम लागलाय ना. तर यासाठी भव्य असा पेंडॉल लावला चालेल ना. आता चौथा पाचवा व्हिडिओ दाखवलं पण महत्वपूर्ण सध्या जे भूमिका पार पडत आहेत ते म्हणजे पोलीस प्रशासन. मॅनेजमेंटले एखाद्याला कोणाला पाणी सापडलं नाही तर आपण ऍडजस्ट करू शकतो पण पोलीस प्रशासन गेल्या 3 दिवसापासून इतकं डोळ्यात तेल टाकून या ठिकाणी काम करणार म्हटलं की भयानकच. विशेष म्हणजे अचलपूर परतवाडा चांदूर बाजार अंजनगाव सुरजी हे तर जिल्ह्यातले झाले. याशिवाय बुलढाणा झालं यवतमाळ झालं नागपूर झालं हिंगोली झालं वाशिम झालं अकोला झालं या सर्व ठिकाणचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी बोलावल्यात आणि अहोरात्र सेवा चालू आहे. अहोरात्र सेवा चालू आहे. खरी लोक म्हणतात पोलिसाचं नाव काढले गेलं जणेलं कसं होते पण या ज्या पद्धतीनं या ठिकाणी पोलीसवाले सेवा देऊन राहिले ना भाऊ अरे सॅल्युटेबल काम आहे ना हो. त्या दिवशी तर म्हटलं जवळपास 49 जण पकडले या ठिकाणी हात मारायसाठी पण पोलीस प्रशासनाच्या नजरा लस खतरनाक राहतात. ते न चितंबा करायच्या आधी सारे पकडले जमा केले. बरं काही पोलीसवाले ओळखून राहायचे असे कपडे घातले नाही ना वरतीवर बी नाही आहेत पण पोलीस प्रशासनाचं काम खरोखर सॅल्युटेबल आहे. अशा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आज जे कार्य तुम्ही जर त्या भागात पाहत असाल तर या ठिकाणी जवळपास 20 ते 25 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडरटेकिंग या ठिकाणी सर्व कार्यक्रम चालू आहे की बारीक नजर ठेवायला लागतो काही जण या ठिकाणी आणखीन काही संधीचं सोनं करायला येतात काय पण याचा सर्वच्या सर्व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बारीक नजर अरे कसे ओळखतात राजे तेल माहित ना भावा. त्या दिवशी त्या बाया पकडल्या मला वाटलं कशा काय आणलं भाऊ याचं काही हरपलं काय पण त्या हरपलं नाही त्या या ठिकाणी हात मारासाठी आल्या होत्या पण पोलीस प्रशासनाच्या बारीक नजरेतून एक कर्मचारी या ठिकाणी काम चालू. शेवटी कसं आहे धार्मिक कार्यक्रम आहे भाऊ लोकांची तुफान गर्दी राहते आणि त्या गर्दीत कोणी काय करेल सांगता येत नाही. पण आता हा विषय झालाय एक नुकतीच एक पोरगी या ठिकाणी हरपली होती. पोलीस प्रशासनानं ते पोरगी ताबडतोब डिटेक्ट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता सध्या त्याचे या बाजूने पाहत असाल पोटाला भूक लागते ना भाऊ सारं पोटासाठी आहे ना. पोटाला भूक लागते जेवण चालू आहे कर्मचारी काही जेवण करत आहेत आणि काही कर्मचारी अहोरात्र सेवा करत आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काहीतरी मॅटर झाला पाहिजे त्या ठिकाणी काहीतरी अँब्युलन्स आली आहे म्हणजे कासाठी जरा झूम करे बाबा त्या ठिकाणी तर काहीतरी मॅटर झाला कोणाला तरी काहीतरी चक्कर आल्या आहेत काहीतरी झालाय म्हणते बाई आणला आहे. सध्या शक्ती फाउंडेशनची अँब्युलन्स त्या ठिकाणी आली आहे कोणाला तरी काहीतरी झालाय बहुतेक कसा आहे उन्हाचा टाइम आहे राजो भयानक उन्हाचा टाइम आहे तर या ठिकाणी अँब्युलन्स आला आहे. अँब्युलन्स मध्ये त्या ठिकाणी त्या व्यक्तीला टाकून लवकरच घेऊन चालले. त्या ठिकाणी पोलीसवाले बी तातडीनं पोहोचले आहेत. नेमकं काय मॅटर आहे अजून तर काही माहित नाही आपण त्याचाही आढावा घेऊ नेमका काय आहे तर. बहुतेक कोणातरी बैल काहीतरी चक्कर आले असतील त्यासाठी या ठिकाणी स्पेशल अशी अँब्युलन्स सेवा ठेवली आहे आणि अँब्युलन्स आता घेऊन ते दवाखान्याकडे गेले. आपण नेमकं काय मॅटर आहे ते जाणून घेऊ. हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आले आहेत. काय राजू तब्येत सांगता येत नाही ऊन की तपून राहिलं भावा जरा सुचुस्त देत नाही त्या ठिकाणी तब्येत झाली काय झालं दादा आणि कोणत्या प्रकारची मी ताबडतोब कारवाई केली. फक्त बाई इथं बसली होती तिला चक्कर आला त्याचा बीपी लो सारखा आम्हाला दिसला म्हणून ताबडतोब आमचे सहकार्य हे बाया वगैरे जे आहे आमचे संरक्षण करणारे हे लोकांनी पूर्ण व्यवस्था केली त्यांची औषध आणून दिली ॲम्ब्युलन्स बोलवली आणि लगेच पाठवला. आता ते ॲम्ब्युलन्स घेऊन दवाखान्यात गेलेली आहे. बरं कोण्या गावची होती काही नाव घेऊ माहिती अमरावतीची होते बरं नाव घेऊ काही माहिती आहे काय म्हटलं इतकं वेळ नव्हतं आमच्याकडे त्यांचं नाव विचारणं वगैरे इतकं वेळ नव्हतं आमच्याकडे म्हणून आम्ही लगेच त्यांची जे सुविधा होऊ शकली आमच्याकडून ते करून घेतलं. B2